जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संच मान्यतेच्या संदर्भामध्ये कोर्टामध्ये जी याचिका पेंडिंग होती, फायनली त्याचा निकाल लागलेला आहे। आता निकाल कोणाच्या बाजूने लागलेला आहे, निकालामध्ये नेमके कोणकोणते मुद्दे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे, या निकालाचा दूरगामी परिणाम काय होणार आहे, आपल्या शिक्षक भरतीवर याचा परिणाम काय होणार आहे, जागा वाढणार किंवा जागा कमी होणार, त्या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत। त्यातल्या त्यात अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचं समायोजन नेमकं काय आणि याचिका नेमकी कशासाठी टाकण्यात आली होती वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टींवर आपण चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। एकूण आपण प्रयत्न करणार आहोत की शिक्षक भरती आणि संच मान्यता याचा जो काही जवळचा संबंध आहे त्यावर आपण विस्तृतपणाने जे आहे भाष्य करूया, प्रकाश टाकूया। एकूण सर्व माहिती तुम्हाला या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून मिळून जाणार आहे। परंतु सगळ्या गोष्टी डिटेल्स मध्ये पाहण्यापूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साईडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। आणि मित्रांनो, टीईटीची परीक्षा तोंडावर आहे। आपल्याला जर का सराव करायचा असेल तर त्यासाठी हव्या असतात प्रश्नपत्रिका आणि तुमच्याकरिता मोठ्या प्रमाणावरती मोफत टेस्ट पेपर्स आपण या ठिकाणी आपलं जे काही मास्टर टीचर नावाचं ऍप्लिकेशन आहे त्या ऍप्लिकेशनवर दिलेले आहे। आपण निश्चितपणाने एकदा मास्टर टीचर हे जे काही ऍप्लिकेशन आहे प्ले स्टोअरला फ्रीमध्ये आपण डाउनलोड करा आणि तिथे प्रश्नपत्रिका सोडवा। येत्या टीईटीच्या परीक्षेमध्ये तुम्हाला 100% फायदा झाल्याशिवाय राहणार नाही। आता मित्रांनो, येऊया आपल्या मूळ मुद्द्याकडे की नेमकं हे प्रकरण काय आहे। बघा, संच मान्यतेच्या संदर्भामध्ये शासनाच्या वतीने सुधारित एक शासन निर्णय प्रसिद्ध झाला होता 2024 ला। त्या शासन निर्णयामध्ये काही तरतुदी नव्याने ऍड केल्या होत्या। उदाहरणार्थ जे आहे विद्यार्थी संख्या आणि मान्य होणारी पदे, शिक्षकांची पदे यांचा जो काही रेशो होता, जो प्रपोर्शन होतो त्याला थोडंसं चेंज करण्यात आलं होतं आणि त्यामुळेच खऱ्या अर्थाने जे काही शिक्षकांची संख्या आहे अतिरिक्त ठरण्याचा धोका उद्भवला होता। इव्हन ते होणारच होतं, म्हणजे अतिरिक्त होणार होते। या गोष्टीला ज्यावेळेस लक्षात या गोष्टी जेव्हा विविध शिक्षक संघटनांच्या लक्षात आल्या, विद्यार्थी संघटनांच्या लक्षामध्ये आल्या, त्यावेळेस जे आहे यांच्या वतीने न्यायालयामध्ये याचिका टाकण्यात आली। खऱ्या अर्थाने एक याचिका नव्हती तर अनेक याचिका ज्या आहे याच्याशी संलग्न अशा होत्या। त्या सगळ्या याचिका आपण थोडक्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला दाखवतोय। हा बघा, इथे जर आपण बघितलं तर हा आहे कोर्टाचा निकाल। ठीक आहे, हा कोर्टाचा निकाल कालच्या तारखेला जे आहे ऑफिशियल वेबसाईटला पब्लिश करण्यात आलेला आहे। आता या निकालामध्ये जर आपण पाहू शकत असाल तर बऱ्याच रिट पिटिशन आहे। हे बघा, तुम्हाला या सगळ्या रिट पिटिशन्स मित्रांनो दिसत आहेत। आता या सगळ्या रिट पिटिशनचा जवळजवळ जो विषय आहे तो एकसारखा असल्या कारणाने माननीय उच्च न्यायालयाने या सगळ्या याचिका ज्या आहेत क्लब केल्या होत्या, एकत्रित करून टाकलेल्या आहेत आणि एकत्रितपणाने त्याची सुनावणी झाली। शासनाने आपली बाजू मांडली आणि त्याच्या उलट जे आहे शिक्षकांनी आपली जी काही भूमिका आहे आपल्या वकिलांमार्फत मांडलेली आहे। व्यवस्थितपणाने दोघांना एक चान्स मिळाला आणि शेवटी फायनल जो काही कन्क्लुजन आहे, निकाल जो आहे, आता हे फार विस्तृतपणाने निकाल दिलेला आहे। बघा, जवळपास ना 52 पेजेसचा हा निकाल आहे। आता आपण वकील नाहीये की प्रत्येक लाईन टू लाईन त्याचा अर्थ तुम्हाला समजावून सांगावा, परंतु एक वाक्यामध्ये जर का विचारलं की याचा निकाल नेमका काय लागलेला आहे तर आपण निश्चितपणाने सांगू शकतो की हा जो काही निकाल आहे तो डेफिनेटली शासनाच्या बाजूने लागलेला आहे आणि ही जी याचिका आहे डिसमिस करण्यात आलेली आहे। ठीक आहे, म्हणजे शासनाने जे काही धोरण ठरवलेलं आहे माननीय उच्च न्यायालयाने त्याला योग्य ठरवलेला आहे असा त्याचा थोडक्यामध्ये अर्थ होतो। आता त्याचं जर का आपण डिटेल अनालिसिस करायला गेलो तर त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत। जेवढ्या जेवढ्या रिट पिटिशन होत्या ना त्या सगळ्या रिट पिटिशनच्या बाबतीमध्ये कोर्टाने वेगवेगळे जे स्टेटमेंट्स आहेत ते केलेले आहेत। यामध्ये जे काही अतिरिक्त होणारे जे शिक्षक आहेत त्या अतिरिक्त होणाऱ्या शिक्षकांच्या संदर्भामध्ये देखील माननीय उच्च न्यायालयाने या ठिकाणी सांगितलेलं आहे। आता हे जे फायनल आपण याचं कन्क्लुजन जर बघितलं शेवटच्या 1-2 पेजेसवर आहे, तेवढंच तुम्हाला फक्त 1-2 ओळी दाखवतो या ठिकाणी। या बघा, जे काही चॅलेंज करण्यात आलं होतं हे बघा, हा जो आहे पेज नंबर 49 वर
त्यांनी सांगितलं 34 नंबरच्या पॉईंटमध्ये, इन व्ह्यू ऑफ द फॉरगेटिंग डिस्कशन द फॉलोइंग ऑर्डर इज पास, आणि या सगळ्या ऑर्डर्स त्यांनी पास केलेल्या आहे. आता यामध्ये सांगितलेलं आहे की जे शिक्षक अतिरिक्त होत आहेत या विद्यार्थी संख्येच्या प्रपोर्शनामध्ये जे काही बदल झालेले आहे, आणि ज्या शिक्षकांचं मग समायोजनाचा प्रश्न निर्माण होणार ना, जिथे अतिरिक्त झाले मग आता त्यांना आपलं जे काही पद आहे ते सोडून दुसरीकडे जावं लागणार आहे. मग अशा कंडिशनमध्ये ज्या मेल आणि फिमेलचं वय 53+ आहे त्यांना थोडीशी सहानुभूतीची भावना दाखवण्यात यावी, त्यांचं समायोजन कशा प्रकारे करावं वगैरे वगैरे गोष्टी त्यांनी या ठिकाणी सांगितलेल्या आहे. परंतु फायनल डिसिजन हा देण्यात आलेला आहे की हा जो काही GR आहे मित्रांनो 15 मार्च 2024चा, या GR ला फायनली लागू करण्यात आलेला आहे. आता या GR मुळे नेमकं काय फरक पडू शकतो, तर बघा या हा जर आपण GR बघितला ना, याचा जर विषय आहे की संच मान्यतेचे सुधारित निकष जे आहे ते विहित करायचं आहे. हा GR आहे शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचा 15 मार्च 2024चा. आता यामध्ये जो रेशो ठरवून देण्यात आलेला आहे बघा, या ठिकाणी जर का आपण बघितलं मित्रांनो, तर बघा 1ली ते 5वीची जर का शाळा असेल तर 20 ते 60 पटसंख्येच्या शाळांमध्ये जे आहे अगोदर जर समजा या ठिकाणी देय असलेली जी पदसंख्या आहे ती 60 देण्यात आलेली आहे. देय पद मंजूर होण्यासाठी जी आहे 20 संख्या देण्यात आलेली आहे. म्हणजे आता याचा जर आपण अनालिसिस करायला गेलो तर बराचसा वेळ जाणार आहे, परंतु मला असं वाटतं की तेवढासा वेळ देण्याची गरज नाही. मी थोडक्यामध्ये जर का त्याचं सारांश तुम्हाला समजावून सांगण्यामध्ये यशस्वी ठरलं तर माझा मुद्दा जे आहे तो तुमच्यापर्यंत सहजपणाने पोहोचेल. बघा जनरली काय आहे की 20 पर्यंतची जर का पटसंख्या राहिली तर 2 शिक्षक सहजपणाने आपल्याला मिळून जात होते संच मान्यतेमध्ये, परंतु आता जे आहे त्याच्यामध्ये बराचसा बदल झालेला आहे. आता त्यामध्ये आता काय झालेलं आहे की जर 20 पर्यंतची पटसंख्या राहिली तर त्या ठिकाणी एक कायमस्वरूपीचं पद आणि एक जे आहे कंत्राटी शिक्षक या ठिकाणी नेमल्या जाऊ शकतं. म्हणजे आपलं जे हक्काचं एक पद होतं ते सरळ सरळ या ठिकाणी उडालेलं आहे. ते एक नुकसान आपल्याला झालेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त जर आपण बघितलं तर 61 जर का विद्यार्थी संख्या राहिले तर 3रं पद मंजूर होत होतं, परंतु आता जे आहे त्या 61 वरून जवळपास 10-12 विद्यार्थी संख्या एक्स्ट्रा त्यांनी वाढवून दिलेली आहे. आता तेवढी जर का पदं नसतील तर साहजिक आहे आपलं ते पद त्या ठिकाणी शिल्लक राहणार नाही आणि शिक्षकांची संख्या अतिरिक्त होण्याचा जो धोका आहे तो खरा ठरलेला आहे. हा जनरली नियम आहे. क्रीडा शिक्षकांचंही तसंच झालेलं आहे किंवा जे विषय शिक्षक आहेत त्यांचं देखील त्याच परीने जे आहे थोडंसं या ठिकाणी नुकसान झाल्याचं आपल्याला स्पष्टपणाने दिसत आहे. मग आता ही संच मान्यता लागू झालेली आहे का? येस. हे बघा ऑलरेडी ही जी काही संच मान्यता आहे त्या प्रपोर्शन प्रमाणे त्या निकषाप्रमाणेच या ठिकाणी आत्ताची चालू वर्षाची 2025-26 ची जी काही संच मान्यता आहे ती लागू करण्यात आलेली आहे. ठीक आहे, ती फायनलाइज देखील या ठिकाणी झालेली आहे. आता इथून पुढे नेमकं काय, शिक्षक अतिरिक्त होतील का? डेफिनेटली शिक्षकांची संख्या ही अतिरिक्त होणार आहे. कुठल्या शिक्षकांची? तर बघा स्थानिक स्वराज्य संस्था असेल किंवा खाजगी संस्था असेल, दोन्हीकडच्या शिक्षकांची संख्या अतिरिक्त होऊ शकते. आता जरुरी नाही की फक्त अतिरिक्तच होणार आहे. जर विद्यार्थ्यांची संख्या वाढलेली असेल तर साहजिक आहे शिक्षकांची संख्या देखील वाढलेली असेल, परंतु मॅक्झिमम ज्या शाळा छोट्या छोट्या होत्या या शासन निर्णयाचा सर्वात जास्त जो फटका आहे तो बसणार आहे छोट्या छोट्या शाळांना. उदाहरणार्थ तिकडे पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा विदर्भ असेल किंवा वाडी वस्ती तांड्यांवरती ज्या काही शाळा होत्या की ज्या ठिकाणी 20-22 विद्यार्थी होते, 2-2 शिक्षक असायचे, भेटून जायचे, आता तसं होणार नाही. तिथल्या शिक्षकांना जे आहे ऍक्सेस झाल्याचं या ठिकाणी स्वतःला लक्षात येऊन जाणार आहे आणि तो जे आहे खूप मोठ्या प्रमाणावरती कार्यरत शिक्षकांचं देखील नुकसान आहे आणि येऊ घातलेल्या काळामध्ये म्हणजे 2025 ची परीक्षा दिलेल्या अभियोग्यताधारकांना देखील त्याचा फटका बसणार आहे. कारण साहजिक आहे रिक्त जागांचा आकडा त्यामुळे कमी झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ती आपल्यासाठी सर्वात जास्त धोक्याची घंटा आहे. त्यामुळे जे आहे निश्चितपणाने येत्या काळामध्ये येणारे जे काही शिक्षकांची संख्या होती, रिक्त पदांची संख्या होती, वॅकन्सी होती, त्याच्यावरती परिणाम होणार आहे. आता परिणाम होणार आहे याचा अर्थ असा नाहीये की बिलकुल जागाच येणार नाही, परंतु आपल्याला जेवढ्या जागा एक्सपेक्टेड होत्या अगोदर त्या तुलनेमध्ये जागांचा आकडा हा निश्चितपणाने कमी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता शिक्षकांच्या वतीने या कोर्ट केसमध्ये बऱ्यापैकी युक्तिवाद करण्यात आलेला आहे. आपल्या हक्कांची या ठिकाणी जाणीव करून देण्यात आलेली आहे, परंतु माननीय
उच्च न्यायालयाने एक गोष्ट या ठिकाणी स्पष्टपणाने मेन्शन केलेली आहे की आरटीईचा जो ऍक्ट आहे तो विद्यार्थ्यांचे हक्क अबाधित राखण्यासाठी आहे, शिक्षकांच्या हक्कांसाठी नाही. त्यामुळे जे आहे कुठेतरी तो निर्णय या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या बाजूने आणि विद्यार्थ्यांच्या बाजूने म्हणण्यापेक्षा शासनाच्या बाजूने झुकल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. बघा आता हा निर्णय योग्य आहे अयोग्य आहे याच्यावरती बोलण्या एवढं आपण काही मोठे नाहीये, कारण आपण संविधान मानणारे लोक, कोर्टाने जो काही निर्णय दिलेला आहे तो सराखोपर आपण फक्त त्या गोष्टी एक्सप्लेन करून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे, अन्यथा आपलं त्या संदर्भामध्ये स्वतःचं मत आपण व्यक्त करू शकत नाहीये. हा एक महत्वाचा मुद्दा सर्वांनी लक्षात घ्यायचा आहे. आता एक गोष्ट ही पण लक्षात घ्यायची आहे की या संच मान्यतेच्या GR ला आपण अगोदर काळा GR वगैरे बोललो होतो आणि तो आहे पण त्याच पद्धतीने. आता या GR मुळे जे काही शिक्षक अतिरिक्त होत आहेत या अतिरिक्त शिक्षकांचं पहिलं समायोजन करण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे, कारण ते शिक्षक ज्या तालुक्यामध्ये ज्या केंद्रामध्ये अतिरिक्त झालेले आहे पहिल्यांदा त्यांना त्या केंद्रामध्ये समायोजन केला जाणार, तिथे नाही झालं तर तालुक्याला नाही झालं तर जिल्ह्याला नाही झालं तर विभागाला, आणि विभागाला जर नाही झालं तर पूर्ण राज्यभरामध्ये त्यांचं समायोजन अगोदर करून घ्यावं लागेल स्टेप बाय स्टेप. हे तर झालं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शिक्षकांचं. प्रायव्हेट वाल्यांचं काय आहे? प्रायव्हेट वाल्यांचं देखील खूप गंभीर अशा प्रकारचा प्रश्न आहे. त्यांना देखील याच परीने कुठेतरी समायोजन करून देण्यात येईल. आता ते जिल्हा परिषदला समायोजन होऊ शकतील का? तर मे बी काही सर्कमस्टन्सेस मध्ये होऊ शकतात, परंतु मॅक्झिमम जे आहे त्यांचं दुसरं कोणत्या तरी जे आहे खासगी संस्थांमध्ये समायोजन करण्याचा मानस शासनाचा नेहमी राहत असतो आणि मानीच्या परिस्थितीमध्ये त्यांना जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिकेला देखील समायोजन केल्या जाऊ शकतं. आता यामध्ये काय आहे की एक महत्वाचा मुद्दा हा देखील आहे की हा निर्णय माननीय उच्च न्यायालयाचा आहे. तो जर का या शिक्षक संघटनांना नाही पटला तर त्यांच्याकडे जे आहे सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याचा मार्ग या ठिकाणी ओपन आहे आणि तो सर्वांसाठीच राहतोय. आता ते कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये जातील नाही जातील तो भविष्यामधला मुद्दा आहे, किंवा गेले तरी त्याची जी अपडेट आहे तुमच्यापर्यंत आपण पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणारच आहोत. परंतु सध्या तरी आपल्याला एक गोष्ट लक्षात आलेली आहे की त्याचा निर्णय या ठिकाणी लागून गेलेला आहे आणि याच्यासोबतच जे काही शिक्षक आहेत शिक्षकांना कुठेतरी व्यस्त ठेवण्याचं या ठिकाणी शासनाची मानसिकता दिसते आहे. टीईटी मध्ये देखील या ठिकाणी जे आहे शिक्षक व्यस्त झालेले आहे, कारण एकामागे एक काही ना काहीतरी जे आहे शासन आणि शिक्षक संघटना यांच्यामध्ये कॉन्ट्रोवर्सीज या ठिकाणी चालताना आपल्याला दिसत आहे. शासनाने टीईटी या ठिकाणी कार्यरत शिक्षकांना देखील मॅन्डेटरी केलेली आहे. त्यावर देखील तोडगा लवकरच निघू शकेल, कारण त्याला देखील चॅलेंज या ठिकाणी करण्यात आलं असं ऐकण्यात येते आहे. आता कदाचित सुप्रीम कोर्टाचा निर्णय त्याच्या संदर्भामध्ये देखील काय येईल ते येणारा काळच आपल्याला या ठिकाणी सांगणार आहे. आणि आता हा सगळा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर जर आपली मानसिकता टोटली निगेटिव्ह झाली असेल तरी देखील काळजी करू नका. शिक्षकांची संख्या, मी अगोदरच एक वाक्य बोललो होतो की शिक्षकांची संख्या अतिरिक्त होते आहे, परंतु सर्वच जिल्ह्यांमध्ये शिक्षकांची संख्या अतिरिक्त होणार नाही. बऱ्याच जिल्ह्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती वॅकन्सीज आहे. समायोजन होऊनही बऱ्याच प्रमाणावरती आपल्याला शिक्षकांची संख्या पाहायला मिळू शकते. त्यामुळे आपण निराश या ठिकाणी व्हायचं नाहीये. जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, कटक मंडळ असेल, यांच्या बऱ्यापैकी 5-6 हजार जागा एक ऍव्हरेज जी आहे आत्ताची संच मान्यता होण्याच्या पूर्वी रिक्त असल्याची माहिती आपल्यापर्यंत होती. आता येत्या काही दिवसांमध्ये जे आहे संच मान्यता हार्ड कॉपीच्या स्वरूपामध्ये प्रत्येक आस्थापनेला मिळणार आहे. त्यानंतर आपल्याला ते जे काही रिक्त जागांचा आकडा आहे तो स्पष्टपणाने लक्षात येईल, परंतु आपण पॅनिक व्हायचं नाहीये. आता जे होतो आहे ते आपल्याला या ठिकाणी जे आहे फेस करणं आवश्यक आहे. पण एक गोष्ट निश्चित आहे की 2022च्या तुलनेमध्ये 2025ला वॅकन्सीजची जी संख्या आहे ती निश्चितपणाने कमी असू शकते. त्याच्या व्यतिरिक्त या काही खाजगी संस्था आहे, खाजगी संस्थांमध्ये देखील बऱ्यापैकी जागा आपल्याला पाहायला मिळत आहे. फक्त आपल्याला एक 8-10 दिवसांची प्रतीक्षा या ठिकाणी करायची आहे. एकदा संच मान्यता फायनलाइज झाली तर आपल्या लक्षात येऊन जाईल की एक्झॅक्टली किती पदं आहेत. मग ती पदं जास्तीत जास्त पोर्टलला आणण्यासाठी आपण आपल्या परीने जे काही विद्यार्थी संघटना आहेत जे की प्रयत्न करतायत त्यांच्या पाठीशी जे आहे भक्कमपणाने उभे राहणार आहोत. फक्त आता आपल्या सर्वांची एकच इच्छा आहे की ज्या पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्था आणि प्रायव्हेट सोसायटीज या ठिकाणी पोर्टलला आलेल्या आहेत त्याच धर्तीवरती या ठिकाणी ज्या काही समाज कल्याणच्या शाळा असेल किंवा आश्रम शाळा असेल त्या शाळांची वॅकन्सी देखील पोर्टलला यायला पाहिजे. ती जर का पोर्टलला यायला तयार झालेली असतील या आस्थापना तर निश्चितपणाने आपल्या रिक्त पदांचा आकडा हा वाढू शकेल. मित्रांनो, हा संपूर्ण
ॲनालिसिस आपण जे आहे थोडक्यामध्ये तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहे. बऱ्याच दिवसानंतर आपण व्हिडिओ या ठिकाणी बनवलेला आहे. आय होप की जी काही माहिती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे, सगळी माहिती तुमच्या लक्षात आलेली असेल. जर काही मुद्दे नसतील समजले किंवा तुमची जी मतं जर का वेगळ्या पद्धतीने असतील, तर तुमच्या सगळ्या मतांचा जे आहे आपल्या कमेंट बॉक्समध्ये स्वागत आहे. आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त फॉरवर्ड करण्याची आणि लाईक करण्याची जबाबदारी ही तुम्हा सर्वांची आहे. पुन्हा भेटूया आपण पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.